आपण एका परिचारिकेच्या जीवनाबद्दल, एक मुलगी जी परिचारिकेचं ट्रेनिंग घेतल्यानंतर जी शपथ घेते शुश्रूषेची, त्यानंतर ती शपथ घेतल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलते आणि शेवटपर्यंत ती त्या शपथेवर कशी कायम राहते आणि सेवेचा दीप कसा ज्योती ठेवते, हे आपण आज पाहणार आहे. आणि आपण पाहणार आणि ऐकणार आहे. आणि ऐकणार आपण कोणाच्या तोंडून आहे? रुग्णांच्या नाही, समाजाच्या नाही, डॉक्टर लोकांच्या अजिबात नाही, मग कोणाच्या? नातेवाईकांच्या नाही. आपण त्या परिचारिकेची कहाणी ऐकणार आहे. त्या परिचारिकेच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा बोललोय, कारण ते इन्स्ट्रुमेंट सतत तिच्यासोबत ड्युटी करत असतात आणि पूर्ण जीवन ते इन्स्ट्रुमेंट त्या परिचारिकेचं ऑब्झर्व करत असतात. तर आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. हे आहे आमच्या परिचारिकेचं नर्सिंग स्टेशन. त्याच्यातल्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची मी तुम्हाला आता ओळख करून देते. आता येणार आहे IV स्टँड. अरे तू डॉल्बी स्टँड. हे होतं IV स्टँड. आता येणार आहे BP ऑपरेटर. आता येणार आहे पल्स ऑक्सिमीटर. मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं. मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं. आता येणार आहे थर्मामीटर. आता येणार आहे IV बॉटल, IV सेट, जे एकमेकांशिवाय अधुरी आहे. आता येणार आहे सगळ्यात महत्वाचा स्टेथोस्कोप. हे होते आमच्या परिचारिकेचे सगळे इन्स्ट्रुमेंट, ज्यांची मदत घेऊन ती पूर्ण नर्सिंग केअर देते आणि ड्युटी करते. आता हे चर्चा करत आहे यांची वॉर्डमधली एक फेवरेट सिस्टर आहे, तिच्याबद्दल आणि कशी आसक्तीने वाट पाहतात आणि त्यांच्या तोंडून एका परिचारिकेची कहाणी इन्स्ट्रुमेंटच्या जुबानी ऐकू आज आपण. दोन
मी पण काल त्यांची धडधड ऐकली. बापरे, का कुणास तू खूप वाढली होती. अरे हो ना, मी पण मॉनिटर केलं आहे. अरे ती एक खंबीर व्यक्तिमत्व आहे. मी तिला बोलताना काल ऐकलंय तिच्या मिस्टरांची तब्येत खूप जास्त खराब आहे, पण तिच्या चेहऱ्यावर तिच्या कामावर काही परिणाम जाणवत नाही. हो बघा ना, आल्याबरोबर कशी कामाला लागली आणि युनिफॉर्मवर दिसते कशी राजूमिंडी. चटकन हँडओव्हर देते आणि जरदार बसून येत नाही आणि तिचा हात आपल्या अंगावर आला की चटचट वाटते मला. अरे आपल्या परिचारिका आणि रुग्णांमधील ती एक दुवाच आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांची वस्तूंची मदत घेऊन ती रुग्णांची किती कुशलतेने सेवा करते. अशी आहे आपली ऑन ड्युटी परिचारिका. बघा ना, म्हणता म्हणता ड्युटी संपली, कसे वेळ गेली कळलीच नाही. तिच्यासोबत ड्युटी करताना कसा वेळ जातो काही कळतच नाही. अरे असं नाराज नका हो, येईल ती उद्या सकाळी. मला कुठे जाणार आहे ती. हा होता ड्युटीचा पहिला दिवस. परिचारिका घरी गेलेली आहे. आता आहे ड्युटीचा दुसरा दिवस. एक दिसते कशी राजूमिंडी. चटकन हँडओव्हर देते. माझी कशी आठवड्याने तुमच्या करते आणि रुग्णाच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. अरे रुग्णांची सेवा तर करते, पण आपली पण काळजी किती आसक्तीने घेते. हो बघा ना, तिचा मायेचा स्पर्श झाला की मन कसं उबदार होतं आणि जरदार बसून येत नाही आणि तिचा हात आपल्या अंगावर आला की चटचट वाटतं मला. अरे आपल्या परिचारिका आणि रुग्णांमधील ती एक दुवाच आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांची वस्तूंची मदत घेऊन ती रुग्णांची किती कुशलतेने सेवा करते. अशी आहे आपली ऑन ड्युटी परिचारिका. बघा ना, म्हणता ड्युटी संपली, कसे वेळ गेली कळलीच नाही. तिच्यासोबत ड्युटी करताना कसा वेळ जातो काही कळतच नाही. अरे असं नाराज नका हो, येईल ती उद्या सकाळी. मला कुठे जाणार आहे ती. हा होता ड्युटीचा पहिला दिवस. परिचारिका घरी गेलेली आहे. आता आहे ड्युटीचा दुसरा दिवस. ऐक ना शिक्षक. अरे ऐक ना, काय झालं तुला. 8:30 झाले पण आपली हॉस्पिटल अजून आलीच नाही. अरे हो रे. हा ना, अरे काय काळजी करता एवढी. इथेच करा ते क्वार्टरला. येईल ती 5 मिनिटात. 9:30 झाले, अजून आले नाही आपल्या हसमुख सिस्टर. काय झालं असेल बरं, कुणास ठाऊक. अरे ह्या तर हसमुख सिस्टरच्या मैत्रीण आहेत ना. ह्या मला स्टेथोस्कोपला, थर्मामीटरला आणि सलाईन बॉटलला घेऊन कुठे चालल्या आहेत. अरे आपल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये तर नाही घेऊन चालले ना. मला नाही जायचंय दुसऱ्या वॉर्डमध्ये. मला माझ्याच वॉर्डमध्ये ड्युटी करायची आहे. मला पण नाही जायचंय. मला पण नाही जायचं. मला पण नाही जायचंय. मला तर जायचंच नाही. अरे आपण इकडे कुठे आलो. हे तर हसमुख सिस्टरचं घर दिसतंय. हे तर हसमुख सिस्टरचं घर दिसतंय. आपण इकडे कुठे आलोय. अरे हो, इकडे सर्व सिनियर सिस्टर, डॉक्टर साहेब, मॅडम एवढे उदास का आहेत. हे काय झालं असेल बरं इथे. अरे स्टेथोस्कोप तिकडे बघ ना, त्या कोल्ड बॉक्स मध्ये हसमुख सिस्टरच्या मिस्टरने ठेवले. अरे देवा, किती वाईट झालं. बिचारे हसमुख सिस्टरांचे गेले तेव्हा घरी. आता त्या बिचाऱ्या एकट्याच राहिल्या. मारुती रायाची छाती बघा
एका सुनेची, एका पत्नीची, एका परिचारिकेची सर्व जबाबदारी तिने पार पाडली. डॉक्टरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले तरी त्याला वाचवू नाही शकले. गेला माझा मुलगा, सर्व तिच्यावरच येऊन पडले. आई, अरे काय झालंय या काकूला? मला का मारलंय हाताला? कोण आहे त्या? अरे त्या हसमुख सिस्टरचे सासूबाई आहेत. त्यांची तब्येत खराब झाली ना, म्हणून मला पण त्यांना सवय लावायला आणलं वाटते. बघा बघा काय अवस्था झाली आपल्या सिस्टरची आणि त्यांच्या परिवाराची. तरी पण त्या आपल्या परिवारासोबत खंबीरपणे उभ्या आहेत. अशा आहे आपल्या परिचारिका. धन्य ती परिचारिका. तिच्या पतीचा मृतदेह अजूनही घरातच आहे आणि तिच्यावर दुःखाचा आभाळ कोसळत आहे. तरीही ती सर्व बाजूला सावरून तिच्या सासूच्या सेवेमध्ये लागली. धन्य ती परिचारिका, धन्य ती परिचारिका. हो, खरंच धन्य धन्य होती परिचारिका. एक मुलगी जेव्हा परिचारिकेची शपथ घेते तेव्हा ती परिचारिकेची शपथ आणि परिचारिकेचं तिचा सेवा देण्याचा भाव, शुश्रूषा ही तिच्या रक्तात, तिच्या आत्म्यात जाते. एक डॉक्टर असो की परिचारिका असो, एकदा परिचारिकाची शपथ घेतली की ती आयुष्यभर परिचारिकाच राहते. रुग्णालयात तर ती परिचारिका असते, पण ती घरी, समाजात, सगळीकडे ती परिचारिकेचा धर्म निभवते. कधीच असं म्हणत नाही की मी घरी आली, माझी ड्युटी संपली, तुमचा ताप किती आहे मला समजत नाही. बाकी प्रोफेशन मध्ये असं नाही आहे जे आपल्या प्रोफेशन मध्ये आहे. आपली परिचारिका ही तिची शुश्रूषा, तिचं जीवन संपल्यावरच ती संपवते. तिचं जीवन आहे तोपर्यंत ती परिचारिकेचं गीत सतत जागृत ठेवते. अशा या परिचारिकेला आमच्या सर्वांचा सलाम.